हे चुलत्यांचं हे त्यांचं हे विलास आहे चुलत्यांचं. ना त्यांच्या वडिलांचं. हा ते कसं देखरेख आहे ना त्यांची. लागला तर चिक्कार लागतो आंबा याला. यंदा आंबाच नाही लागलाय, पालवी फुटली ना. आता सोडा ते आणि त्या कलमाच्या मुदामध्ये बरोबर जरा पसरून टाका, बस संपला विषय. पसरून टाकायचं. हा आतमध्ये टाकून द्या मुदाशी, मग पाऊस पडला की ते जवळून जाईल. आणि नंतर मग ते मातीने भोंबाडे आलेत काय? ते भोंबाडे दिसतात. ते असू द्या, काय नाही होत त्याला. मुद्दाशी असं टाकून द्या. सोड बाबू ते कोयते कोयते आपले घमेल पण घमेल कोयती कोणाची आहे? भाऊजींकडे कोयती असेल ती मागून ये, तुम्हीच घेऊन घमेल पण पाहिजे वाटायला. हा त्याच्या मुदाशी सगळं वाढलेलं आहे ना. हे कोणीतरी लावले नाही तर माहिती नाही. काजू लावलेले आहे. आंबा आहे. अरे या काजूची बाग लावली नाही नाही, ह्याच्यात आंबा आहे ना, आता कलम आहे. कलम लावलेला आहे. हा पोल्ट्री आहे. हा म्हणजे उदय मास्तरांचे ते कोंबड्यांचं हा, हो मला नाही माहिती. उद्योग आहे तो, पोल्ट्री व्यवसाय. मस्त केलं. काल पहिला हे मोकळं होतं हा. आणि आता सगळं झालं. येस. दादा अविनाश अनंत जाधव कुडलकर ते कलम जे आहे आई बाबांचं मुरतावड्यामध्ये, त्या कलमाचे डागडुजी करतायत. जे झाडं आणि वेली वाढलेले आहेत ते साफ करतायत. आणि मम्मीने इकडे खत आणलेलं आहे, ते खत टाकून त्याला जास्त अजून जोर लागावा म्हणून ते आणलेलं आणि खास अवया दादा करतायत काम. दादा वहिनी हाक मारते. जास्तीचं वाढलेलं आहे. हे आई आणि बाबा म्हणजे माई आणि माहीम बाबांनी लावलेलं कलम आहे. त्याची डागडुजी करायला खास मम्मी घेऊन आलेली आहे. शेणखत, गोबर खत आबलोलवरून खास घेऊन आलेले आहेत. आणि विनंती केलेली आहे अवय दादा, आणि इकडे विनायक आहेत त्यांना, आणि आधी पण आहे. सोडली ना, उन्हाळ सोडलेली कुठं आहे? ठीक आहे, त्यात केली पहिला खाऊन टाकले. तो किस्सा काय आहे विनायक, मला तो सांग. तो तुम्ही शेती केला तर जरा सांग मला. आता चल बोल आता. एक मिनिट थांब.